एका वृद्ध बौद्ध भिक्षुणीच्या हत्येनंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. तिच्या शरीरावरती 4 पुरुषांचे DNA आढळून आले आहेत. गेल्या 1 महिन्यापासून आरोपींचा शोध घेणाऱ्या पोलिसांना अखेर यश मिळाले आहे. हादरवून टाकणारे हत्याकांड कसं व कुठे घडलं संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, बौद्ध लेण्यांमध्ये राहणाऱ्या एका 80 वर्षीय वृद्ध बौद्ध भिक्षुणीची हत्या करण्यात आलेली आहे. या प्रकरणी तिघांसह एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे. 2 मार्च रोजी ही हत्या झाली होती. लूटमार करण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरामध्ये अतिशय भीतीचं वातावरण आहे. मृत महिला ही जी आहे मित्रांनो, तिबेटियन वंशाची असून तिच्या घरी दूध टाकायला येणाऱ्या व्यक्तीने त्याच्या साथीदारांसोबत मिळून ही हत्या केली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सरकीधार येथील बौद्ध लेण्यांमध्ये ही वृद्ध महिला राहायची. मन शांती आणि आयुष्याचा खरा अर्थ उमगावा यासाठी अनेकजण या लेण्यांना भेट देतात आणि काही जण तिथं राहतात सुद्धा. या प्रकरणाच्या तपासात फॉरेन्सिक तज्ज्ञांचा अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. मृतदेहावरून मिळालेल्या नमुन्यांमध्ये 4 पेक्षा अधिक पुरुषांचे DNA आढळले आणि ही हत्या एका व्यक्तीने नसून तर एका टोळीने केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या धक्कादायक खुलाशानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली असून अटक करण्यात आलेल्या सर्व 4 आरोपींचे DNA नमुने आता पुढील तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी गगन शर्मा याला भिक्षुणीच्या दिनचर्येबद्दल सविस्तर माहिती होती. घटनेच्या रात्री 2 मार्चपर्यंत आरोपींनी घटनास्थळापासून काही अंतरावरती नशा केली आणि रात्री 9च्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला करून भिक्षुणीची हत्या केली. CCTV कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी आरोपींनी मुख्य रस्त्याऐवजी ग्रामीण भागातील ज्या पळवाटा आहेत त्यांचा वापर केला होता. या प्रकरणात गुरुवारी 2 मार्च रोजी रात्री जे आहेत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून बल्लखोऱ्यातील एका अल्पवयीन मुलाचा यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डासमोर हजर केले. तिथून त्याला उना येथील बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या मुलाच्या घरातून पोलिसांनी हत्याकांडासाठी वापरलेला चाकू आणि मृत महिलेचा ॲपल कंपनीचा मोबाईल जप्त केला आहे. आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी भिक्षुणीच्या पतीचा जो मोबाईल होता त्याला चंदीगडमध्ये विकला होता, ज्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक चंदीगडला देखील रवाना झालेलं आहे. तसेच गगन शर्मा यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मोबाईलमधील महत्त्वाचे क्रमांक सर्वच्या सर्व त्या ठिकाणी डिलीट करून टाकले. मंडीचे पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी सांगितले की पोलीस या प्रकरणात अत्यंत गांभीर्याने तपास करत आहेत. आरोपींनी पुरावे मिटविण्याचे किती प्रयत्न केला असला तरी तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे पोलीस ठोस ठाकरे तयार करत आहेत. चंदीगडमध्ये ज्या व्यक्तीने चोरीचा फोन विकत घेतला आणि त्यात नवीन सिम सक्रिय केलं त्याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणातील सर्व पैलूंची बारकाईने चौकशी करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल यासाठी पोलीस कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे.